चला तर मंडळी, आज आपण मैद्याचा अजिबात वापर न करता किंवा अंड्याचा वापर अजिबात न करता मस्तपैकी अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपी बघूया. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला केक तयार झालेला आहे, ते पण घरच्या साहित्यामध्ये. त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता आणि सर्व मेजरमेंट मी वाटीच्या सहाय्याने तुम्हाला सांगितलेले आहेत. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा घ्यायचा आहे. त्याच वाटीने इथे आपण 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता छान अशी पावडर करून झालेली आहे. आता त्यामध्ये सर्व साहित्य घालायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घालायची आहे, जेणेकरून रंगही सुरेख येतो आणि चवही छान येते. आणि अर्धी वाटी आपण तेल घालायचं आहे. साधं तेल इथे मी वापरलेलं आहे. आणि 1 वाटी दूध घालायचं आहे आणि हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. अगदीच वाटलं तर 2-3 चमचे आणखीन दूध तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण इथे आपली कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे, त्यामुळे मी आणखीन काहीच ॲड केलेलं नाही आहे. केक टिनला काय करायचं आहे, थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी मैदा थोडासा पसरवून घेणार आहे. मैदा नसेल तर गव्हाचं पीठ पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल. छान असं सर्व भांड्याला पसरवून घेऊया. अशा पद्धतीने आता ह्या बॅटरमध्ये थोडीशी तुटीफुटी घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन हा केक तयार होतो, काहीही वेळ लागत नाही. आता त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा यामध्ये घालायचा आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि थोडासा आपला सोडा आहे तो ॲक्टिव्ह होण्यासाठी लिंबू पिळायचा आहे, जेणेकरून काय होतं की आपला केक आहे तो खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो. तुम्ही बघू शकता थोडासा लिंबू इथे मी पिळलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे. त्याचबरोबर मी एक साईडला आपलं जे पातेलं आहे ते प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. लक्षात ठेवा, प्रीहीट करण्यासाठी आवर्जून ठेवावं, म्हणजे केक काय होतं की लगेचच छान असा आपला फुलला जातो, कारण आपलं जे टेम्परेचर आहे ते पातेल्याचं छान असं तापलेलं असतं. हे बघा लगेचच हे सगळं मिश्रण आहे ते एका केकच्या टीनमध्ये घालायचं आहे. संपूर्ण मिश्रण घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे थोडंसं आपण पसरवून घेऊया, म्हणजे वर बबल्स आलेले असतात ते फुटून जातात. आणि वरून पुन्हा टुटी फुटी घालूया. बघा किती सुंदर आपला अगदी पटकन आपला केकची तयारी झालेली आहे. आता लगेचच आपण आपलं जे पातेलं आहे त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे. पातेलं गरम आहे. तुम्ही बघू शकता 10 मिनटं हे आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. आता लगेचच आपण पक्कडी घ्यायची आहे आणि हे जे आपलं केकचं भांडं आहे त्यामध्ये ठेवूया, कारण पातेलं खूपच गरम झालेलं आहे. थोडंसं मधल्या बाजूने घेऊया अशा पद्धतीने. हे बघा. आणि झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातून हवा बाहेर जाणार नाही. आणि अर्धा तासानंतर आपण बघायचं आहे किंवा 40 मिनटानंतर बघायचं आहे. इथे मला पूर्ण 45 मिनटं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त केक छान असा फुललेला आहे, रंग सुरेख आलेला आहे. आपण चेक करूया. हे बघा, टूथपिकच्या मदतीने चेक करूया. अजिबात केक लागलेला नाही, म्हणजे पूर्णपणे शिजलेला आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायचा आहे. त्याआधी एक कपडा ठेवायचा आहे, म्हणजे केक अगदीच कोरडा होत नाही. हे बघा 1 तास झाले, पूर्णपणे थंड झालेला आहे. आता सुरीच्या मदतीने आपण साईडने थोडासा सोडवून घेऊया, म्हणजे लगेच आपला केक निघला जातो भांड्यामधून. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपण सुरीच्या मदतीने सोडवून घेऊयात. हे बघा छान असा मोकळा करून घेतलेला आहे. आता लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, प्लेटमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता छान असा आपला अगदी स्पॉन्जी रवा केक तयार झालेला आहे आणि अगदी झटपट झाला आहे बरं का. कापून दाखवते. मस्तपैकी आपला हा केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा केक जाळीदार तयार झालेला आहे आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये चवीला खूप छान लागतो. मस्तच. हे बघा किती छान सॉफ्ट झालं आहे की नाही.
मस्तच. अजिबात मैदा वापरलेला नाही आहे आपण ह्यामध्ये. फक्त रव्याचा केक आपण केलेला आहे, पण खूप छान झालेला आहे. हे बघा, मस्त जाळी पडलेली आहे. किती सॉफ्ट झाला आहे. थांबा तुम्हाला मोडून दाखवते. बघा किती सुंदर झालेला आहे. तुम्ही पण अशा रेसिपी पाहायच्या असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.